आज आपण बावखल वसईचा 200 वर्षाचा पाण्याचा वारसा थोडक्यात अनुभवणार आहोत. बावखल हे वसईचे पारंपरिक पाणवठे आहेत, जे 200 वर्षापूर्वी बांधली गेलेली वडिलोपार्जित समाज आणि कुटुंबाच्या मालकीची व प्रचंड सांस्कृतिक वारसा असलेली संसाधने आहेत. भूतकाळात या बावखलांचा मोठ्या प्रमाणावर सिंचन आणि मासेमारीसाठी वापर केला जात होता, परंतु जास्त काळ दुर्लक्ष, अनियंत्रित शहरीकरण, प्रदेशाचा झपाट्याने विकास आणि वाढती लोकसंख्या यामुळे या बावखलांची स्थिती बिघडली. हे बावखल भूजल पुनर्भरण, पूर कमी करण्यासाठी तसेच भूजल पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी योगदान देतात आणि ते हवामानाचे सूक्ष्म नियमन करून शहरी उष्णता कमी करण्यासाठी कूलिंग झोन म्हणून कार्य करू शकतात. परंतु बावखल आता कचरा कुंड्यामध्ये बदलत आहे, अतिक्रमणाचा सामना करत आहे. रहिवाशांच्या सामाजिक आर्थिक गरजा हळूहळू बदलत गेल्याने स्थानिक परिवर्तनामुळे वसईची जलसुरक्षा राखण्यामध्ये बावखलांची भूमिका कमी झाली. या निकृष्टतेमुळे या भागातील जलसुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बावखलांना धोके कोणकोणत्या गोष्टीमुळे संभवतात? शहरीकरण आणि जमिनीवरील अतिक्रमण, प्रदूषण आणि पाण्याच्या गुणवत्तेचा ऱ्हास, स्थानिक प्रशासनाकडून बावखल संरक्षण आणि संवर्धन या बाबतीत असलेली उदासीनता, कचरा टाकणे आणि गाळ टाकणे, सामाजिक जनजागृतीचा अभाव, उपजीविकेसाठी शेतीवरील कमी झालेले अवलंबित्व यामुळे आता बावखलांना धोका निर्माण झाला आहे. वसईसाठी बावखल महत्त्वाचे का आहे? व्हाय आर बावखल इम्पॉर्टंट टू वसई? भूजल पुनर्भरण, स्थानिक जैवविविधता राखण्यासाठी तसेच शहरी भागातील उष्णता कमी करण्यासाठी बावखलांचे फार महत्त्वाचे स्थान आहे. माझे बावखल निरोगी बावखल महत्त्वाचे आहे का? बावखल पुनर्संचयित आणि संवर्धनासाठी काही कंपन्यांकडून आपल्याला सहाय्य मिळू शकते. वैज्ञानिक नियोजन करणे, शेवाळ नियंत्रण, गाळ काढणे आणि कचरा व्यवस्थापनासाठी व्यावहारिक उपयोग करणे, तसेच नियमित देखभाल सुनिश्चित करण्यासाठी गाव पातळीवर धोरणात्मक मार्गदर्शन करणे. त्याचप्रमाणे ज्या लोकांनी बावखल सफाई केलेली आहे त्यांचे काही अनुभव घेता त्यांनी बावखल कमिटी स्थापन केली आहे. सांडपाणी आणि कचरा टाकण्याच्या समस्येवर नियमितपणे बैठका घेऊन तिथे चर्चा केली जाते. मातीची धूप थांबवण्यासाठी नेव्हर, भेरं, चिंचेची अशी पारंपरिक झाडे लावून वृक्षारोपण अभियान राबविण्यात येते. कचऱ्याचे डंपिंग थांबवण्यासाठी ज्युरींच्या शिफारशीवर कृती करणे आणि बावखलाच्या काठाला फांद्या आणि लाकडाने मजबूत करणे. नैसर्गिकरित्या पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी आणि स्थानिक उपजीविकेला आधार देण्यासाठी स्थानिक माशांच्या पैदाशीची करणे, कतला आणि रोहूसारखे मासे तिथे वापरणे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहतो की बावखल सफाई करणे, बावखलापुढे कोणकोणते आव्हाने आपल्यासमोर आहेत. तर बावखल संवर्धनासमोरील आजची आव्हाने: जर योग्य प्रकारे गाळ काढला नाही किंवा देखभाल केली नाही तर पाण्याच्या समस्येची तीव्रता वाढू शकते. जर पाण्याचा साठा नष्ट झाला तर त्यांच्या पिण्याच्या पाण्यात क्षारता वाढते. बावखलामध्ये इतर माशांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या
हानिकारक माशांचे अस्तित्व राहते. आर्थिक योगदानाच्या बाबतीत मर्यादित लोकांचेच समर्थन आहे. पावसाळ्यात पूर येणे, घरे अधिक काळ पाण्याखाली जाणे अशा प्रकारच्या समस्या आपल्याला या आढळून येत आहेत. आता विविध अनुभवानुसार दरवर्षी पावसाळ्यापूर्वी आपण काही करायला पाहिजे. तर बावखल खोलीकरण आणि गाळ काढणे, जेणेकरून बावखलामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवणे हा पुराची पातळी कमी करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. साफसफाईचे आयोजन वर्षातून 2दा केले जावे. तण काढणे, संरचनात्मक देखभाल करण्यासाठी एकत्र येणे. सुमारे 8 ते 10 वर्षापूर्वी मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि गैरवापराला परावृत्त करण्यासाठी बावखलाभोवती एक धातूचा बॅरिकेड बसवण्यात येत असे. पर्यावरणीय भूमिकेच्या पलीकडे बावखल आता सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमासाठी आध्यात्मिक संमेलनाचे ठिकाण बनू शकते. आपल्या समाजासाठी पूर्वजांनी बावखलाचे वैभव आपल्याला करून ठेवलेले आहे आणि म्हणून या बावखलांची आपण काळजी घेणे, बावखल संवर्धन करणे, पाणी अडवणे, पाणी जिरवणे अशा प्रकारच्या गोष्टी आपण करू शकतो. जीर्णोद्धारासाठी समस्या असतात की पुन्हा पुन्हा ही बावखल सफाई करणे, परंतु आपण झाडे लावून झाडे वाढवणे, पर्जन्य जल संवर्धन करणे, छतावरील पाणी साठवणे, त्याचप्रमाणे प्रदूषणमुक्त बावखल करणे, पहिल्या प्रथम लोकांची मानसिकता तयार करणे, सतत पाणी साचणे ज्यामुळे हे निरुपयोगी होत असते ते आपण बावखला बाजूची जागा, क्रॉस जवळची जागा आपण झाडे लावून झाडे वाढवून आपण ही जागा चांगली सुशोभित करू शकतो. ज्या ज्या लोकांनी यासाठी प्रयत्न केलेले आहेत त्यांच्यासाठी आपण त्यांना चांगल्या प्रकारे बोलू शकतो की त्यांच्या पुढील पिढीला हा वारसा देऊ शकतो की जेणेकरून या मुलांमध्ये हा वारसा राहतो आणि ते बावखल, पाणी, झाडे या बाबतीमध्ये खूप जागृत राहतात. थँक्यू सो मच.